आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 व गणित भाग 2 चे प्रत्येकी 2-2 प्रकरण अगोदरच्या पिरियड मध्ये अभ्यासले आहेत। ज्यांनी कोणी अगोदरचे हे 2-2 प्रकरण एकूण 4 प्रकरण कंप्लीट केले नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ पूर्णपणे पाहून कंप्लीट करावे आणि नंतर प्रत्येक चॅप्टरला दररोज याप्रमाणे आपण कंप्लीट करणं आवश्यक आहे। आपल्यापर्यंत ही नोटिफिकेशन येण्यासाठी माझे चॅनल आपण सबस्क्राइब करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल, आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला सुद्धा काही हरकत नाही। तर आज आपण अंकगणिती श्रेणी गणित भाग 1 चे तिसरे प्रकरण पाहत आहोत। अंकगणिती श्रेणी। या अंकगणिती श्रेणीमध्ये आपण प्रामुख्याने 4 मुद्द्याचा विचार करणार आहोत। पहिलं क्रमिका, त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणतो। त्यानंतर अंकगणिती श्रेणी, त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणीचे n-वे पद आणि शेवटचा पॉइंट याच्यामधला अंकगणिती श्रेणीतील n पदांची बेरीज। एवढ्या बाबीचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। तर हे प्रकरण अतिशय सोपं आहे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि या प्रकरणाला वेटेज आहे 8 मार्क। बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर 8 मार्काच्या गुणाची उदाहरणं विचारल्या जातील। आपण हे प्रकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित समजावून घेतलं तर आपल्याला 8 ला 8 मार्क सहज मिळू शकतात। तर आपण स्टार्टिंगला क्रमिका म्हणजे काय ते बघूया। वास्तविक पाहता हे प्रकरण आपण यावर्षी नवीन पाहत आहोत। अगोदरचे जे प्रकरण झाले, उदाहरणार्थ पहिलं होतं 2 चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यानंतर वर्ग समीकरणे, याचा कुठे ना कुठे अगोदरच्या इयत्तेमध्ये समावेश होता। परंतु हे नव्या प्रकरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ऍड झाले यावर्षी आणि ते म्हणजे अंकगणिती श्रेणी। पुढे जर तुम्ही शिकला, पुढच्या याच्यामध्ये जर गणित घेऊन हा विषय शिकला तर त्याच्यामध्ये 100% अंकगणिती श्रेणी, त्याच्यानंतर भूमिती श्रेणी हे तुम्हाला शिकावं लागतं आहे। तर स्टार्टिंगचा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे अंकगणिती श्रेणीचा तो अगोदर समजावून घेऊ म्हणजे आपला बेस चांगला होईल। क्रमिका म्हणजे आपण त्याला सिक्वेन्स असं म्हणतो। क्रमिका हा सिक्वेन्स। ह्या क्रमिकावर आधारित आपल्या बऱ्याचशा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात। अंकगणिती श्रेणीवर सुद्धा बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। हे तिन्ही जे आपले चॅप्टर होते, प्रकरण होते, त्याच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात। हे तर आहेच, 10वी प्लस आहेच, पण स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरचे प्रश्न विचारले जातात। तर अंकगणिती श्रेणीमध्ये क्रमिका पाहण्यासाठी मी तुमच्या समोर काही क्रमिका मांडतो। आपण याचा अगोदर विचार करूया, क्रमिका म्हणजे काय। ठीक आहे, क्रमिका पाहत 1 2 3 4 ही एक क्रमिका तुमच्या समोर मी मांडलेली आहे। त्याच्यानंतर दुसरी क्रमिका पाहूया, फक्त ऑब्झर्वेशन करा। 7 9 11 13। त्याच्यानंतर अजून एक क्रमिका घेऊया, 1 4 9 16। ठीक आहे, तर प्रत्येक क्रमिकेकडे बघा, हे सर्व नैसर्गिक संख्या आहेत। नैसर्गिक संख्या क्रमवार लिहिलेल्या आहेत, एकानंतर एक क्रमवार संख्या आहेत, बरोबर आहे।
त्याच्यानंतर हे जे पाहिलं तुम्ही हे विषम संख्या, विषम नैसर्गिक संख्या आपण या नैसर्गिक संख्याच्या क्रमाप्रमाणेच लिहिलेली आहे. त्याच्यानंतर हे 1 4 9 16 हे पूर्ण वर्ग संख्या क्रमाने लिहिलेले आहेत. क्रमिका क्रमाने लिहिलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पुढचा अंक कोणता येतो हे ताबडतोब लक्षात येतं. यामध्ये प्रत्येक संख्याचं स्थान तुम्हाला कळतं, ठिकाण त्याचं कळतं, कुठं आहे ते. बरोबर आहे. कुठलंही स्थान कुठलीही संख्या तुम्ही पुढची असं काढू शकता. म्हणजे ही क्रमिका कितीही अशी लांब लिहू शकता तुम्ही क्रमाने. म्हणून ही क्रमिका आहे, सिक्वेन्स आहे. याच्या पुढचे पद तुम्ही सहज काढू शकता. मग आपल्याला काय क्रमिकेच्या बाबतीत काय सांगता येईल? नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे हे बघा, हे नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे. नैसर्गिक संख्या म्हणजे कसं घेतो आपण? 1 2 3 4 असं क्रमाने घेतो. नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे जर संख्याची मांडणी केली असेल तर अशा प्रकारच्या संख्याच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. ज्या आपण संख्या मांडणार आहोत, ह्या संख्या ज्या मांडलेल्या आहेत ते नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे मांडलेल्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या समूहाला, अशा प्रकारच्या समूहाच्या संचाला आपण क्रमिका असं म्हणतो. संच म्हटलं की तुम्हाला आलं लक्षात हे मागच्या वर्षीचं प्रकरण. तर हे समूह आहे, संख्याचा समूह आहे 7 9 11 13. आपण त्या क्रमाप्रमाणे नैसर्गिक संख्याच्या क्रमाप्रमाणे लिहिलेलं आहे, त्यांना मांडलेलं आहे. यामध्ये प्रत्येक संख्येचं स्थान आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जी काही मांडणी केलेली आहे संख्याची, अशा प्रकारच्या संख्याचा जो समूह आहे, अशा प्रकारच्या संख्याचा संच जो आहे, या आपण क्रमिका असं म्हणतो, सिक्वेन्स असं म्हणत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये काही पद आहेत. यामध्ये जे संख्या असतात त्यांना क्रमिकेचे पद म्हणतात. टर्म, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. T1 टर्म 1, T2 T3 T4 याला दर्शविल्या जातं. हे क्रमिकामधले पद आहे, पद टर्म आहे. सिक्वेन्स मध्ये हे पद आहेत 7. T1 ची किंमत इथं 7 आहे, T2 ची किंमत इथं 9 आहे, T3 ची किंमत 11 आहे, T4 ची किंमत 13 आहे. याप्रमाणे तुम्हाला असं लिहिता येतं. बरोबर आहे. आपण काही आपल्या याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये कृती दिलेली आहे, हेच तुम्हाला पद ओळखायचे. अतिशय सोपं. क्रमिका आली का लक्षात? क्रमिका म्हणजे काय? तर विशिष्ट क्रमाने, म्हणजे नैसर्गिक संख्याच्या क्रमाप्रमाणे, नैसर्गिक संख्याप्रमाणे, संख्याच्या प्रमाणे जी क्रमवार मांडणी केली जाते. बरोबर आहे. क्रमाने मांडलेल्या संख्याच्या समूहाला आपण काय म्हणतो? क्रमिका असं म्हणतो. नैसर्गिक संख्याच्या मांडणीप्रमाणे, नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे विशिष्ट मांडणीनुसार जे काही संख्याचा समूह असतो त्या समूहाला आपण क्रमिका असे म्हणतो. बघा, आपण क्रमिकेची आताच व्याख्या पाहिलेली आहे. नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतो. यामध्ये प्रत्येक जी संख्या असते ती त्या क्रमिकेचे पद असतात. मग आता याच्यामध्ये तुम्हाला पद सांगता येतात. हे पहिलं पद आहे, याला आपण T1 म्हणतो. T1 या ठिकाणी किती आहे? 9. T2 किती आहे? T2 बरोबर आहे 15. T3 तिसरं पद, टर्म, थर्ड टर्म किती आहे? 21. आणि टर्म 4 चौथं पद किती आहे? 27. असं पुढे किती असेल? त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, पहिलं पद T1 7 आहे, दुसरं पद सुद्धा 7च आहे, तिसरं पद T3 7 आहे, चौथं पद T4 7 आहे. म्हणजे प्रत्येक पद तेच आहे, सारखंच आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघा, पहिलं पद आहे T1 बरोबर आहे -2, T2 दुसरं पद आहे -6, T3 म्हणजे तिसरं पद आहे -10 आणि T4 म्हणजे चौथं पद आहे -14. ठीक आहे. आता नेमकं तुम्हाला पद म्हणजे कळालेलं आहे. क्रमिकेमधील प्रत्येक संख्येला त्या क्रमिकेचे पद म्हणतात त्याच्या क्रमानुसार. उदाहरणार्थ पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद याला T1 T2 T3, शेवटचं पद समजा असेल n पद तर त्याला Tn असं म्हटल्या जातं. समजलं? ठीक आहे. आता कृती
पाठ्यपुस्तकातली या क्रमिकेकडे विशेष लक्ष द्या, कारण ह्या क्रमिका जर तुम्हाला कळाली तर तुम्हाला निश्चितपणे अंकगणिती श्रेणी समजेल. अंकगणिती श्रेणी समजून घेण्यासाठी अगोदर क्रमिका समजावी लागते. क्रमिका व्यवस्थित समजली की तुम्हाला मग अंकगणिती श्रेणी समजेल. क्रमिका आपल्याला काही अडचण नाही याच्यामध्ये. क्रमिका म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली, प्रत्यक्षात क्रमिकेचे उदाहरण पाहिले, क्रमिकेमध्ये असलेले संख्या ज्याला आपण पद म्हणतो ते पाहिलेले आहे. आता आपण हे 3 क्रमिका बघूया. या तिन्ही क्रमिका विशेष आहेत. आपण याचा विचार केला 1 4 7 10 13 पहिल्याचा विचार करूया. पहिल्या क्रमिकेचा विचार केला तर असं लक्षात येते की अगोदरच्या पदामध्ये 3 मिळवलं की पुढचं पद मिळतं. 3 मिळवा, याच्यात 3 मिळवा 7 मिळेल, याच्यात 3 मिळवा 10 मिळेल, याच्यात 3 मिळवा 13 मिळतील. बरोबर आहे. म्हणजे अगोदरच्या पदामध्ये एक सारखी संख्या, एक विशिष्ट सारखी संख्या मिळवली की पुढचं पद मिळाले. याप्रमाणे तुम्ही कितीही पुढचे पद लिहू शकता. त्याच्यानंतर यामध्ये बघा 4 16 64 या पहिल्या पदाला, दुसऱ्या पदाला, तिसऱ्या पदाला एका विशिष्ट संख्येनं गुणत गेले की असे त्याच्या पुढचे पद मिळत असतात. उदाहरण 4 ला आपण 4 न गुणलं 4 चौक 16, 16 ला सुद्धा 4 न गुणलं 16 चौक 64. याप्रमाणे प्रत्येक पदाला, मागच्या पदाला एका सारख्या संख्येने, विशिष्ट संख्येने गुणले की पुढचे पद आपल्याला मिळत आहे. इथं अगोदरच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या, सारखी संख्या मिळवली की पुढचं पद मिळत आहे. याच्यामध्ये पहिल्या संख्येला किंवा दुसऱ्या संख्येला, प्रत्येक संख्येला एका विशिष्ट संख्यानं गुणलं की पुढचे पद मिळत आहेत. इथं बेरीज केली, ऍड केली की पुढची पद मिळतात. इथं गुणल्याच्या नंतर पुढचे पद मिळतात आणि म्हणून या क्रमिकेमध्ये प्रकार पडतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये तसं पाहिलं तर बघून घ्या 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन. आता याच्यामध्ये कोणते पद ऍड जरी केले, याच्याप्रमाणे जरी नियम वापरला तरी पुढचे पद आपल्याला समजू शकत नाही. आहे की नाही. 1 चा घन 1, 2 चा घन 8 म्हणजे किती मिळाले 7. आता 8 मध्ये 7 मिळवणं ही संख्या मिळते का? 3 चा घन म्हणजे 3 3 9 3 27 मिळतात का? मिळत नाही. म्हणजे ही अट नाही, ही सुद्धा याच्यामध्ये अट सॅटिस्फाय होत नाही. तरी पण ह्या क्रमिका आहे, कारण क्रम पुढचा सांगू शकते. याच्या बघा, याच्या पुढची संख्या सांगता येते 4 चा घन, 5 चा घन असं सांगता येते. प्रत्येक क्रमिकेमध्ये पुढचं सांगता येतं. म्हणजे ह्या सर्व संख्याचा समूह कशा पद्धतीने आहे? नैसर्गिक संख्येच्या क्रमानं आहे. विशिष्ट क्रमानुसार या संख्याचा समूह या ठिकाणी आलेला आहे, म्हणून यांना आपण क्रमिका म्हणतो. तर आता जे गुणधर्म मी सांगितले, या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. या क्रमिकेला आपण भूमिती श्रेणी असं म्हणतो. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, भूमिती श्रेणी सुद्धा नाही. पुढच्या अभ्यासामध्ये तुम्हाला ह्या 3 प्रकारच्या श्रेणी आहेत: अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. बाकी हे 2 पार्ट तुम्हाला नाही तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. फक्त अंकगणिती श्रेणीच अतिशय व्यवस्थित आपल्याला पाहायची आहे. तर अंकगणिती श्रेणी हे तुम्हाला लक्षात आलं. अंकगणिती या भूमिती श्रेणीचं सुद्धा आपल्याला काम नाही, त्याच्यामुळे याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही. हे 2 सोडून द्या, आपण फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. मग यानुसार ढोबळमानाने अंकगणिती श्रेणी म्हणजे काय? की ज्या क्रमिकेमध्ये अगोदरच्या पदामध्ये एक सारखी संख्या मिळवल्याच्या नंतर पुढचे पद मिळत असतील तर त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो. हे अंकगणिती श्रेणी आधीच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवल्याच्या नंतर पुढचे पद मिळत असतील तर अशा प्रकारच्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. ठीक आहे. आता आपण ह्या अंकगणिती श्रेणीबद्दल एक साधी व्याख्या सांगितली सुरुवातीची. म्हणजे काय नेमकं कसं ओळखायचं अंकगणिती श्रेणी सांगितलं. कुठल्याही क्रमिका बघायच्या, पहिल्या पदामध्ये एक संख्या मिळवल्याच्या नंतर दुसरी पद मिळत असेल, दुसऱ्यामध्ये सुद्धा पहिलं जेवढी मिळवली तीच संख्या, सारखी संख्या मिळवली की तिसरं पद मिळत असेल, असं जर होत असेल तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. हे असं आपण सुरुवातीला
अशी ओळख करून घेऊ. पण आता याला परफेक्शन येणं आवश्यक आहे की अंकगणिती श्रेणी म्हणजे नेमकं काय, कसं ओळखणार हे आपण बघूया. बघा, अंकगणिती श्रेणी दुसरा पॉइंट आपण याच्यामधला पाहत आहोत. मी परत या ठिकाणी तुम्हाला क्रमिका तुमच्या समोर मांडलेले आहे. 100, 70, 40, 10, -7, -4, -1, 2, 4, 4, 4 अशा प्रकारे आपल्याला याच्या पुढचे पद सांगता येतात. याच्यामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवली. 100 मध्ये -30 मिळवले 70 मिळाले. 70 मध्ये -30 मिळवले 40 मिळाले. 40 मध्ये -30 मिळवले 10 मिळाले. 10 मध्ये -30 मिळाले आपल्याला काय मिळतील? -20. -20 मध्ये 30 मिळवले 50. -50. -50 मध्ये 30 मिळवले. अशी पद आपल्याला लिहिता येतात. इथे तसंच -7. -7 मध्ये 3 मिळवले 4. -4 मध्ये 3 मिळवले -1. -1 मध्ये 3 मिळवले 2. 2 मध्ये 3 मिळवले 5. 5 मध्ये 3 मिळवले 8. 8 मध्ये 3 मिळवले 11. या ठिकाणी सुद्धा बघा, 4 मध्ये 0 मिळवलं 4 मिळवलं. परत 4 मध्ये 0 मिळवलं 4. परत 0 मिळवलं 4. याच्यामध्ये किती मिळवलेत? अधिक 3 मिळवलेत. बघा, याच्यामध्ये किती मिळवलेत? -30 मिळवलेत. याच्यामध्ये किती मिळवलेत? 0 मिळवलेत. बरोबर. प्रत्येक पदामध्ये, अगोदरच्या पदामध्ये, आधीच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवली की पुढचं पद मिळतं. अशा प्रकारची जी क्रमिका असते त्याला अंकगणिती श्रेणी म्हणतो. हे असं आपण आताच पाहिलेलं आहे. आणि म्हणून या प्रत्येकामध्ये हा गुणधर्म दिसतो. प्रत्येक पदामध्ये ही अशी विशिष्ट संख्या मिळवली प्रत्येक पदामध्ये तर तुम्हाला पुढचं पद मिळतं. आणि म्हणून या सर्व क्रमिकाला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. याच्यात एक लक्षात ठेवा, आता आपल्याला याला थोडी स्टँडर्ड डेफिनेशन सांगावी लागेल. अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, त्याचीच उलटी बाजू बघूया. प्रत्येक 2 पदामधला फरक, कुठल्याही 2 क्रमागत पदामधला फरक जर समान असेल तर त्याला आपण कॉमन डिफरन्स, सामायिक फरक, साधारण फरक असं म्हणतो. प्रत्येक कुठल्या 2 पदामध्ये बघा फरक हा सारखा आहे. या ठिकाणी 100 आणि 70 याच्यामधून हे वजा करा. 70 मधून 100 गेले -30. 40 मधून 70 गेले -30. 10 मधून 40 गेले -30. प्रत्येक 2 क्रमागत संख्यामध्ये किंवा प्रत्येक 2 क्रमागत पदामधील फरक हा समान आहे. फरक हा सारखा आहे. फरक स्थिर आहे. कुठलाही फरक बघा, कुठल्या याच्यामध्ये फरक हा स्थिर आहे, सारखाच आहे, बदलणारा नाही, म्हणजे स्थिर आहे. या 2 पदामध्ये बघा फरक तेवढाच आहे. या 2 पदामध्ये बघा फरक तेवढाच आहे. कुठल्याही 2 पदामधला फरक बघा तो तेवढाच आहे. फरक हा सारखा आहे. या ठिकाणी फरक हा म्हणजे आपण फरक, साधारण डिफरन्स जे म्हणतो, साधारण डिफरन्स, साधारण फरक, कॉमन डिफरन्स, सामायिक फरक असं म्हणतो. त्याला डी न दर्शवतो. या ठिकाणी तुम्हाला डी निगेटिव्ह मिळतं, या ठिकाणी डी पॉझिटिव्ह मिळतं, या ठिकाणी डी 0 मिळतं. म्हणजे कॉमन डिफरन्स, साधारण फरक, सामायिक फरक हा ऋण असतो, धन असतो किंवा 0 सुद्धा असतो. साधारण फरक हा ऋणही असतो. साधारण फरक कसा काढायचा? नेहमी पुढच्या पदातून आधीचं पद वजा करायचं. लक्षात ठेवा, नेहमी परीक्षेला विचारलं जातं हे. आधीच्या पदामधून पुढच्या हे जे पद दिसायला तुम्हाला याच्यातून हे वजा करायचं. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? पुढचे पद वजा आधीचे पद.
म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, साधारण फरक. साधारण फरक हा कसा काढायचा, पुढचे पद वजा आधीचे पद, हे पुढचे पद वजा आधीचे याप्रमाणे समजायचं. आपल्याकडे संख्या असतील समजा हे T1 T2 T3 T4 त्याच्यानंतर Tn, त्याच्या पुढचे एक आहे असं गृहीत धरूया Tn+1. आपण कुठल्याही याच्यामधलं दोघांमधला फरक काढायचा म्हणजे काय करणार, मग साधारण फरक D बरोबर आहे लास्टचं पद आपलं याचं बघा Tn+1 -Tn, पुढचे पद वजा आधीचे पद, अगोदरचे पद, पुढचे पद वजा अगोदरचे पद, पुढचे पद वजा अगोदरचे, प्रत्येक ठिकाणी पुढचे पद वजा आधीचे पद याप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागतं. याला साधारण फरक म्हणतात. आणि मग आता आपल्याला अंकगणिती श्रेणी डिफाइन करता येते. अंकगणिती श्रेणी म्हणजे काय याची व्याख्या सांगता येते. ठीक आहे, अशा प्रकारची जी श्रेणी असते, असा गुणधर्म असणारी त्या क्रमिका, त्याला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. म्हणजेच ज्या क्रमिकेमध्ये कोणत्याही दोन क्रमागत पदांचा साधारण फरक हा सारखा असतो. क्रमिकेमध्ये एक क्रमिका आहे, क्रमिकेमध्ये कोणत्याही दोन क्रमागत लगतच्या पदामधील साधारण फरक हा समान असतो, स्थिर असतो. अशा प्रकारच्या क्रमिकांना अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारल्या जातात, एक क्रमिका दिली असते आणि तुम्हाला विचारतात की अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग ती अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे कसं पाहणार, आता सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे प्रत्येक दोन पदामधला फरक घ्यायचा. प्रत्येक दोन पदामधला फरक म्हणजे पुढचे पद वजा आधीचे पद, बरोबर आहे. पुढचे पद आपण हे घेतलं, याच्यातून हे मायनस करायचं, बरोबर. पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं, हे विसरू नका, नाहीतर याच्यामध्ये चूक होती. आता बऱ्याच वेळेस काय होतं की असं हे सुरुवातीला अशा संख्या येत असतात, हे 2 4 6 8 बरोबर वाढत चालले. आपण काय करतो, 4 मधून 2 घेतो, 2 येतात. 6 मधून 4 काढतो, 2 येतात. 8 मधून 6 काढतो, 2 येतात. म्हणजे साधारण फरक हा असा येतो. आपल्याला सवय असते मोठ्या संख्येमधून लहान संख्या असं घ्यायचं, असं साधारणपणे आपल्या लक्षात येतं. पण आता इथे ही डिक्रीजिंग ऑर्डरला आहे. मग कसंही असलं तरी आपण हे जर सूत्र लक्षात ठेवलं, बरेच विद्यार्थी हे चूक करू शकतात. 100 मधून 70 गेले, 70 मधून 40, 40 मधून 10, पण हे सूत्र उलट होईल. पण हे लक्षात ठेवा, साधारण फरक म्हणजे काय, साधारण फरक काढत असताना अगोदर पुढचं पद घ्यायचं, पुढच्या पदामधून आधीचं पद वजा करायचं, तर तुम्हाला ते साधारण फरक मिळेल. म्हणजे D बरोबर आहे कॉमन डिफरन्स, D बरोबर आहे Tn+1 -Tn. जर त्याच्यामध्ये n+1 एवढे पद असतील तर हे आपल्याला सूत्र घेता येते. कितीही पद असू त्याच्यात तुम्ही किंमत ठेवू शकता. समजा 5 पद असतील म्हणजे T1 T2 T3 T4 T5 असे 5 पद आहेत. तर तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये ही क्रमिका आहे का ते ओळखायचं. तुम्ही काय करणार, ह्या प्रत्येकाचं पद हे कॉमन डिफरन्स काढणार. कॉमन डिफरन्स कसं काढणार, T2 - T1 बघा, आधीचं पद पुढचं पद वजा आधीचं पद, पुन्हा T3 वजा T2 T4 वजा T3 T5 वजा T4, बरोबर. याला आपण काय म्हणतो, D म्हणतो. आणि प्रत्येक वेळेस D सामायिक फरक, साधारण फरक हा जर स्थिर आला, सारखा आला, तर निश्चितपणे तुम्हाला याला काय म्हणावं लागेल, अंकगणिती श्रेणी. आणि जर नसेल, कुठं एका ठिकाणी वेगळा दुसऱ्या ठिकाणी वेगळा म्हणजे डिफरंट आला असेल, स्थिर नसेल, बदलणारा असेल, तर त्यावेळेस मात्र ती अंकगणिती श्रेणी होऊ शकत नाही. असं अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला परीक्षेला विचारल्या जात असतं. ह्या अंकगणिती श्रेणी दोन प्रकारच्या असतात. एक शांत अंकगणिती श्रेणी आणि दुसरी अनंत. जसं आपण नवीला पाहिलं संचाचे प्रकार, शांत संच आणि अनंत संच म्हटलं होतं, तसंच शांत अंकगणिती श्रेणी कशी असते, लिमिटेड असते, ती संपणारी असते. समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं, 10,000 असं कर्ज घेतलेलं आहे, 10,000.
आणि त्यानं सांगितलं की मी 5 हप्त्यामध्ये समान 5 हप्त्यामध्ये मी देऊन टाकेल 2000 प्रत्येकी महिना. पहिल्या महिन्यामध्ये 2000, दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा 2000, तिसऱ्यामध्ये 2000, चौथ्यामध्ये 2000 आणि पाचव्यामध्ये 2000. आता पुढे आहे का? पुढे येणार नाही, म्हणजे संपली. हे झालं शांत अंकगणिती श्रेणी. पण आपण जर असं अंकगणिती श्रेणी लिहिली 5 च्या पटीमध्ये 5, 5 5 25 याप्रमाणे, तर अशी कितीही संख्या तुम्हाला लिहिता येईल, ही संपणारी नाही. म्हणून ही अनंत अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. तर आजचा भाग आपण याच ठिकाणी थांबूया. आता आपल्याला पुढच्या तासामध्ये अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही याचा आधार घेऊन हे ओळखायचं आहे. ते आपण नंतरच्या तासात बघू.